आयलो नांदेड पोलीसचं बोर्ड दिसतात, समजून जायचं की आपण आलो आहोत नांदेडच्या एसपी ऑफिसला. तर आज नांदेडला जाण्याचं कारण इतकंच की आपला काल कॉल आला होता एसपी ऑफिसवरून. त्यांनी कॉलर सांगितलं की जो तुमचा हरवलेला फोन होता तो आम्हाला सापडलेला आहे आणि ते घेण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला 10च्या आधी नांदेडला हजर राहायचं आहे. तर माझा फोन हरवला होता 2024 मध्ये, ज्याला की तब्बल आता 2 वर्ष होतात. एका मित्राच्या सांगण्यावरून मी पोलीस कंप्लेंट करून टाकली होती, पण कोणाला माहित होतं की त्या कंप्लेंटचा खरंच फायदा होईल, कारण की खूप जणांनी म्हणलं होतं की आता हरवलेला फोन काय तुझा मिळणार नाही. बरं झालं की मी कोणाचं नाही ऐकता पोलीस मध्ये कंप्लेंट करून टाकली, ज्यामुळे की आज आपला हरवलेला फोन आपल्याला मिळणार आहे. पण तिथे जातात आपल्याला कळालं की आपण इथे येणारे काय एकटे नाही, इथे खूप जण आधीच येऊन थांबले होते. जेथे की बोर्डावर लिस्ट होती 300-350 जणांचं नाव होतं, त्यामध्ये आपला नंबर होता 52वा. त्यानंतर थोड्या वेळाने पोलिसांनी सर्वांचे फोन्स आणले आणि सर्वांना एका हॉलमध्ये बसवण्यात आलं, जेथे की सर्वांना ज्यांचे त्यांचे फोन वाटप करणार होते. थोड्याच वेळाने पालकमंत्री अतुल सावे सर आले आणि त्यांनी नांदेड पोलीसच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. मग त्यांचे भाषण संपल्यावर थोड्या वेळानंतर सर्वांना फोन वाटप करून टाकण्यात आले. त्यामध्ये माझा फोन पण होता, जो की एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आपल्याला मिळाला. कुठे काही स्क्रॅचेस वगैरे काहीच नव्हतं. याबद्दल नांदेड पोलीसचे मी मनापासून आभार मानतो, कारण इतक्या जणांचे फोन परत मिळवणे काय साधी गोष्ट नाही. मग माझा फोन घेऊन आम्ही तिथून लगेच निघालो आणि थँक्स टू नांदेड पोलीस आता माझ्याकडे 4 फोन झाले आहेत. एक जो की माझ्या ऑफिसचा आहे आणि हा माझा पर्सनल फोन जो की मी वापरतो, आणि हा तिसरा जो हरवला होता पण आता मिळालेला आहे. आणि चौथा फोन कुठे आहे आता म्हणू नका, कारण की चौथा फोन नसता तर हा व्हिडिओ शूट झालाच नसता. तर मंडळी, आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि भेटूया नवीन एका मिनी व्लॉग सोबत.